नाहीतर काय तीर्थे जाऊन या त्वा काय केले चर्म प्राक्षाळिले वरच्या वरी. प्रत्येक जण म्हणते पाप चंद्रभागेत स्नान केल्यानं पाप चाललं जाते, चंद्रभागेत पाप केलेलं पाप चाललं जाते. बरोबर आहे, जाते हे इथपर्यंत बरोबर आहे. परंतु पापच झालं नाही पाहिजे, पाप वासनाच मारून टाकली पाहिजे, मुळापासून उघडून टाकली पाहिजे, असा निर्धार झाला पाहिजे. म्हणून खर तर पाप करण्याची प्रवृत्ती नाहीशी झाली पाहिजे. पाप करण्याचं मूळ उखडून टाकलं पाहिजे. केवळ एकाच गोष्टीनं होतं, ते म्हणजे संकीर्तनानं. कृष्ण कहने से वो श्याम कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से वो श्याम कहने से वो कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से कर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से कर जाएगा, पार भव से उतर जाएगा. होगी घर घर में चर्चा तेरी, काम ऐसा तू कर जाएगा. होगी घर घर में चर्चा तेरी, काम ऐसा तू कर जाएगा. होगी घर घर में चर्चा तेरी, काम ऐसा तू कर जाएगा. हो नाम जपने से, ओ श्याम जपने से, नाम जपने से सवर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से, ओ श्याम कहने से कर जाएगा, पार भव से उतर जाएगा. नेज कर जाएगा, पार भव से उतर जाएगा. उसके आगे तू दामन फैला, दाता दामन वो भर जाएगा, दाता दामन को भर जाएगा, दाता दामन को भर जाएगा. उसके आगे तू दामन फैला, दाता दामन वो भर जाएगा. नाम जपने से, नाम जपने से, नाम जपने से सवर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने कर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से कर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. पापातून मुक्त होण्यासाठी फक्त कृष्ण नाम आहे. आणि ते कधीही म्हणा, कसंही म्हणा, आहे त्या परिस्थितीत म्हणा, झोपेतून उठल्यावर म्हणा, झोपताना म्हणा. आणि जर झोपताना जर तुम्ही म्हटलं तर तुमचे दिवसभरात केलेलं काम
जे शरीर व्याधी असेल ते दूर होऊन जाते. असं मी नाही सांगत माय बापू. कुठलीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी प्रमाण पाहिजे, पुरावा पाहिजे. म्हणून झोपताना एक मंत्र म्हटला पाहिजे. ज्यांना वाताचा त्रास आहे, कफाचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, जळतीचा त्रास आहे, त्यांनी शक्य असल्यास 108 वेळेस मंत्र म्हटला पाहिजे. कुठला? कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय कृष्णाय श्रीकृष्णाय प्रणत क्लेशनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. असं जर तुम्ही म्हटलं माय बापू हो, तर तुमचे सर्व असणारे आजार भगवान परमात्मा क्लेश तुमच्या ठिकाणी प्रणत क्लेश नाशाय